इथं साऱ्याच खात्यात भाव एक गाव सारे राव एक गाव सारे राव. काय गुलाबराव कुणीकडे इकडे काय नाही रे तुमच्याकडे चालतो. आता माझ्याकडे काय काम करलं अरे शिवा तुला सरपंच व्हायचा आहे का नाही नागाच्या वाडीचा. गुलबिया अरे मग त्यासाठी तर चालू आहे जीवाचा आटापिटा. मला वाटत नाही तुम्ही सरपंच होचाल म्हणून. आमच्यासारख्या तरुण तडफदार मुलाकडे तुमचं लक्षच नाही. गुलाबराव तुमच्यासारख्या तरुण पोराच्या जीवावर तर मी सरपंच व्हायचं स्वप्न बघतोय राव. मग ते स्वप्नच राहणार. तर तुम्ही लक्ष दिलं तर पूर्ण होणार. म्हणजे गुलाबराव आता नेमकं मी काय केलं पाहिजे सांगा बरं. आधी तुम्ही लग्न करा. जोपर्यंत मी सरपंच होत नाही ना तोपर्यंत मी लग्न करणार नाही. अरे शिवा तुझ्या लग्नासाठी नाही माझ्या लग्नासाठी. मग तर तुझं मतदान वाढेल. मग लागा तो तर शर्वानी घातलंय. मला वाटलं तुझं लगीन बिगीन झालं असेल. अरे कुठलं लग्न. जिच्या बरोबर लग्न होतं का तीच पळून गेली ऐन वेळेला. तेव्हापासून मी शेरवानीच काढली नाही आणि काढणार पण नाही लग्न वस्तर. मग कधी करायचं प्लॅन आहे तुझं लग्न. आता ही शेरवानी आहे का 16वी दिवशीच काढणार. गुलबिया तुझं खरंच अवघड आहे बरं का. अजून तुझं लग्न जमलं नाही आणि तू ही 16वी कुठनं करायची रे. म्हणून तर म्हणतोय माझं लग्न कर मग माझी 16वी होईल. मग मी हे काढीन शेरवानी. बघतो तुला पोरगी कारण मला आता सरपंच व्हायचं आहे. पण लका शिवा विसरू नका लका. होणार गुलबिया तुझं लगीन नक्की होणार आणि लग्नात पिपाणी सुद्धा वाजणार. पी 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 पी. नमस्कार भुजंगराव. नमस्कार या. अध्यक्ष अहो 2 महिने गाव वाऱ्यावर सोडून कुठे गेलता. जरा गावावर लक्ष द्या. अहो भुजंगराव मी नव्हतो ठीक आहे पण तुम्ही गावात असून काय केलं. बाहेरची माणसं येऊन तुमच्या विरोधात कट कारस्थान रचायला लागली सगळी. अहो हे सगळं मला माहित आहे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते. भुजंगराव तो सरडा साधा सुद्धा नाही तुमच्या तालमीत तयार झालेला आहे. मी आत्ताच त्याला भेटून आलोय. अध्यक्ष वस्तात सगळं डाव शिकवत नसतो. एखादा तरी डाव मागे ठेवत असतो. अहो ती काशीनाथ आता शिवाला सरपंच करायचं म्हणतोय. हा आता काय पोरास्वाराने गाव चालू हो का. त्या मोबाईलवरचं नवीन नवीन व्हिडिओ बघून भुलते ती पोरं. इथं कसं झालंय गाडव गोण्या वाटतंय ती गुचिड मध्येच धापा देतय. असं झालंय. हो अहो पण ते भाऊसाहेब येणार होते त्यांना बोलवलं नाही का तुम्ही. अध्यक्ष तुमची नजर जरा कमजोर झाली का. जरा समोर बघा कसं 2 वाघ डोलत यायला लागले. राम 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 भुजंगराव. भुजंगराव एकच सांगा बरं आम्ही तर गावात राहू का जाऊ सरळ निघून. का पोट भरलं काय आता या गावात राहून या सगळ्या गावाचं खाऊन. भुजंगराव आता आपण एवढं बरोबर आहे सगळं आहे पण ती कालचं कोण आले काशीनाथ ती मलाच दम द्यायला लागले. 2-4 माणसं घेऊन आलतो तिथं ऑफिस पाशी आणि त्या हिडी टाकीनं ना आडात टाकीनं काय भानगड काय मलाच दम द्यायला लागली ती. अहो त्या चिरकोडाचा इतिहास तुम्हाला माहित नाही. त्याला अंगावरच्या कपड्यानेच मी गावात हाकलून दिला होता. तुम्ही बिलकुल टेन्शन मध्ये जाऊ नका. मी आहे ना. भुजंगराव त्याला आता साधं समजण्याची चूक करू नका नाही तर परत आपल्याला खूप महागात पडेल ते. अहो अध्यक्ष मी तेच सांगतोय उठता बसता भुजंगरावला पण त्यांच्याकडे त्यांचं लक्षच नाही. मेंबर
भाऊसाहेब, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या गावचा सरपंच मीच राहणार, म्हणजेच भुजंगराव. भुजंगराव, आता घमेंडीचं हे राजकारण नाही चालणार. तुम्हाला लक्षपूर्वक राहावं लागेल, लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, काय चाललंय काय नाही गल्ले बोळात, गावात, ग्रामपंचायत, कट्ट्यावर बसणाऱ्या माणसात सगळ्यांकडे तुम्ही फक्त लक्ष द्या. बाकीचं मी खंबीर आहे ना, बिलकुल कसलीही काळजी करू नका. भुजंगराव, निवडणूक आता 2 महिन्यावर आली. आपल्याला तयारी मात्र आता जोरात करावं लागेल. भाऊसाहेब, ऐकलं का? निवडणुकीच्या तयारीसाठीच तुम्हाला ती सांगितलं होतं, सगळा फंड बाहेर काढा, नाहीतर जाचाल गाव सोडून. त्यामुळंच पावसाळ्यात म्हणते सारखं बदली करून जायचंय, बदली करून जायचंय. भुजंगराव, असा खेळ खेळला होता काय तुम्ही? अध्यक्ष, तुमच्या अंगावरचे कपडे, तुमचं घर सगळं आपणच केलं. अहो भुजंगराव, तसं नाही. आता गंमत केली, आता गंमत करायची नाही का आपण? स्वतःवर आले की अध्यक्ष सगळे असंच म्हणतात, गंमत करचाल तर यम पुरी बघचाल. कळलं का भाऊसाहेब? तुमच्या करता वेगळं पान काढावं लागतंय. भुजंगराव, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शासकीय नियमानुसार कुठं बी जात नाही. मग झालं? काय भाऊ मेंबर, कशी सुतागत सगळी सरळ आली काय का लाईन? पण त्या काशीनाथला किती बी भोकू द्या, एकानं सुद्धा त्या पुढे हाडूक टाकायचं नाही, नाहीतर माझे इतकं वाईट नाही. तुम्हाला तर माहितच आहे, ज्याला भुजंग दिसतो तो दुसऱ्या दिवशी या गावात नसतो. काय सॉरी बरं का, मला थोडा उशीर झाला. शिवा, किती वेळ झालं वाट बघतोय? नाही, काम लागल्यामुळे, नाहीतर मी तसं सहसा कधी उशीर लावत. शिवा, आता सरपंच तर होयाच आहे, मग वेळ तर दिलाच पाहिजे ना सर्वांना. तेच झालंय ना, त्यामुळे थोडा उशीर. नाही नाही, भेटी गाठी घेतल्याच पाहिजे, त्या प्रत्येकाची अडचणी सोडवल्याच पाहिजे, त्या त्यांची काय म्हणजे आकांक्षा आहे ती जाणून घेतलीच पाहिजे. काशीनाथराव, आता आपल्याला एका दोघाची गरज नाही, अख्ख्या गावाची गरज आहे, त्यामुळे सगळ्यांना वेळ द्यावा लागला. शिवा, आता आपल्याला कुणालाच डावलून चालत नाही, कारण की आपल्याला ह्या नागाच्या वाढीव सत्ता घ्यायची आहे आणि गोरगरीब जनतेला हाताशी धरूनच आपल्याला ही राजकारण करावं लागेल. कारण की गोरगरिबाचा आशीर्वाद म्हणजे आपल्याला देवाचा आशीर्वाद लाभल्यावाने आहे. काशीनाथराव, मला त्या भुजंगरावाचं राजकारण अजून काही नीट समजलं नाही, पण तुमच्यासारखी जर टीम माझ्यासोबत असेल ना, त्याचं राजकारण नक्कीच मला समजेल. शिवा, तू फक्त तयारी ठेव. आपल्याला काही करून ही इलेक्शन जिंकायचं आहे आणि त्या भुजंगरावची त्याची चिंता तू काही करू नको. त्याच्यासाठी मी आबासाहेब खंबीर आहे. जो देतो ना मरेपर्यंत साथ, तोच हा काशीनाथ. ध्यानात ठेव शिवा. काशीनाथराव, ते तर मी कधीच सुरू केलंय आणि आता मी पण थांबणार नाही. शिवा, त्या भुजंगरावचं सर्व डाव आपण हाणून पाडू आणि त्या भुजंगरावची ना नांगी कशी ठेचायची ती आपण सगळी मिळून ठरवू. काशीनाथराव, नुसतं हाणून पाडायचं नाही किंवा नांगी ठेचायचं नाही, तो जो डाव करेल ना तो पुरून काढायचा, म्हणजे त्याला आता सुट्टी मिळणार नाही. शिवा, जरा प्रेमाने घे, लय तापू नको. तापणारा माणूस ह्या राजकारणात टिकत नाही. काशीनाथराव, राजकारणात बर्फासारखे जे गार होऊन बसले आहेत ना, त्यांना वितळवण्यासाठी कधी कधी गरम व्हावं लागतं. अरे शिवा, मला पण असं वाटायला लागलं की खरंच तुला राजकारण जमायला लागलं की आता. काशीनाथराव, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. कसा भिंगरीसारखं हे राजकारण फिरवतोय, तुम्ही नुसतं बघत राहा. बरं काशीनाथराव, निघतो आणि मजबूत राहू. ओके, तर साथ तुम्ही सोडू नका म्हणजे झालं. कधीच नाही. चला, येतो. आपला शब्दच आहे, जो देतो मरेपर्यंत साथ
तोच हा काशीनाथ. ओके काशीनाथराव, येऊ का? ओके ओके ओके. भुजंगराव, काय एवढा विचार करताय? अध्यक्ष, राजकारण हा पोरखेळ नाही, शांत बुद्धीने खेळावा लागतो तो राजकारणाचा खेळ. भुजंगराव, गावातली बरीचशी माणसं तुमच्या विरोधात चालल्यात. विरोधात जाणारी माणसं कशी एका रात्रीत आपल्याकडे येते ती त्याची जबाबदारी माझी. तुम्ही फक्त गावात काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या आणि प्रत्येक गोष्ट मला सांगा, पण कोणाला कळता कामा नये की अध्यक्ष भुजंगरावचा माणूस आहे ती. भुजंगराव, अहो तुमच्यामुळे तर मी राजकारणात टिकून आहे आणि तुमच्यासाठी काय पण करायला तयार. तुम्ही असलं काय करू नका, त्या बाकीच्याला मी खंबीर आहे. तुम्ही फक्त निरीक्षण करा. चला, त्या जीवानी मला बोलवलंय, तो शिवाचा मित्र आहे ना, बघू काय म्हणतोय ते. ठीक आहे. मी सगळा गाव फिरून बघितला, गावात चांगला विकास झालेला दिसतोय. अगं राधा, तू आत्ता माझ्यापाशी बोलली, ही गोष्ट परत कुणापाशी बोलू नको. माझ्यापाशी बोलली तिथपर ठीक आहे. आहो, जे खरं आहे तेच बोलली मी. हो राधा, तू बोलली ती बरोबर आहे, मला पण माहिती आहे. पण आता ही बोलून चालत नाही. आता ह्या गावचं इलेक्शन आलंय, त्यामुळं इथून पुढं असं बोलू नको. मग काय झालं, आली तर आली. तसं नव्ह ग, ह्या गावात काहीच विकास झाला नाही असं सर्वांपाशी तो बोलायचं. पण मी म्हणते, असं का खोटं बोलायचं, जे खरं आहे ते आहे. अगं राधा, कधी कधी ह्या राजकारणात खोटं बोलायला लागतं, आणि खोटं बोललं ना तरच ती भुजंगराव हारेल, ही लक्षात ठेव. म्हणजे भुजंगरावला हरवण्यासाठी मी खोटं बोलायचं? अगं राधा, तसं नव्ह. तो भुजंगराव भयंकर माणूस आहे आणि त्याची सत्ता ह्या गावातून गेली पाहिजे. मग असं करा, तुम्हीच चांगलं काम करा, मग लोक तुम्हाला निवडून देतील. हे बघ राधा, तू आता फक्त एकच काम कर. तू जिथं उठती बसती ना तिथं फक्त एकच चर्चा चालू कर की ह्या गावात भुजंगरावनं काहीच काम केलं नाही, एवढंच काम कर. मग मी नाव कुणाचं घेऊ, म्हणजे गावाचा विकास होईल? अगं, आत्ता आपण फक्त शिवाचं नाव घ्यायचं आणि ह्या जनतेला सांगायचं की ह्या गावचा विकास फक्त शिवाच करू शकतो, एवढं तू सगळ्यांना सांगायचं. आता हा शिवा कोण? हे बघ राधा, तुला मी ह्या गावात पहिल्यांदाच आणले आणि ह्या नागाच्या वाडीचे माजी सरपंच आबासाहेब, त्यांचा हा मुलगा आहे आणि तो हुशार आहे. ती ह्या गावासाठी काहीतरी करून ठेवायची त्याची जिद्द आहे. तरुण रक्त आहे, काही करू शकतो. मग सरळ सरळ असं म्हणा की आपल्याला आता शिवाचा प्रचार करायचा आहे. हा, आता कशी बोलली तू? ह्या गावात सर्वांनी भेट आणि काय कुणाचं चाललंय ते मला येऊन सांग, एवढंच कर. अध्यक्ष, इकडे कशाला आणलंय? अहो, तो जीवन आहे का, हा. शिवाचा मित्र, हा. त्यांनी बोलवलंय. बरं. पण आपण काय बोलायचं नाही, तो काय म्हणतोय ते ऐकून घ्यायचं. चालतंय. ठीक आहे. नमस्कार अध्यक्ष. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. जीवा, अरे किती वेळ झाली तुझी वाट बघतोय आम्ही. अध्यक्ष, तुम्हाला मी बोलवलेलं, मेंबरला कशाला घेऊन आला? जीवा, अरे तुला काय बोलायचं ते बोल. भाऊ मेंबर म्हणजे आपलाच माणूस आहे.
अध्यक्ष बघा, नाही तर माझी पंचायत व्हायची राव. नाही हे सगळं सांगायचं भुजंगरावला. छे छे, हे आम्ही कधीच करत नसतो असं. तुम्हाला काय बोलायचं बिनधास्त बोला. हे बघ जीवा, काय बोलायचं ते मनापासून बोल, मनात काही ठेवू नको. आता हे बघ, अशी बिन तशी आता इलेक्शनची तयारी चालू झाली. मी काय म्हणतो अध्यक्ष, मी काय म्हणतो भाऊ मेंबर, मी एकदा शिवाला चान्स देऊन बघू की. तरुण युवक नेता आहे आपला, सगळ्यांना गोरगरिबांना मदत करतोय, समाजसेवा करतोय. आपण एकदा चान्स दिला पाहिजे तरुण नेत्याला. अरे जीवा, आपण देऊ त्याला चान्स, पण मला सांग अशी किती त्याच्या माग आहेत? तुम्हाला म्हणून सांगतो, गावातली सगळी पिढी, तरुण पिढी असेल, वयोवृद्ध असेल, सगळी आपल्या शिवाच्या मागे आहेत. आणि तुम्ही पण जरा लक्ष द्या, आपल्याला शिवालाच निवडून आणायचं, काय पण हो. ती काय होते माहितीये का, सगळीजण भुजंगरावाला घाबरतात, पण सगळीजण आतनं आपल्या शिवाकडे जायचे, सगळीजण शिवालाच मतदान करणार आहे बघा. असं आहे वय. तसं जर असेल तर मग आपण शिवाला पाठिंबा दिलाच पाहिजे. काय वाईट आहे, एखादा तरुण तडफदार नेता जर आपला सरपंच होत असेल तर काय अडचण आहे? तेच म्हणतोय, हाक शिवाची, साथ आपल्या सगळ्यांची. येऊ का मग? हो. अध्यक्ष, ही तर येड झाले पाक शिवा म्हणून. अहो भाऊ मेंबर, तो शिवाचा मित्र आहे, बाल मित्र. अजून त्याला भुजंगाचा फाना कुठे माहितीये? असं होणारच आहे. चला निघूया. ऍक्शन. काशीनाथ ओळखला का नाही म्या? तर चला तर आईला चुकलं जरा थोडं. काय पण मागायचं नाही. काय ना माझ्या इज्जतीनं काय रे, माझं चुकलं जरा थोडं. माझं लगीन होणार, माझं लगीन होणार, माझं लगीन होणार. अध्यक्ष, राजकारण हा काल ती म्हणजे भुजंगरावाला हरवण्यासाठी हे काय? हे तरी डोक्याला. अरे शिवा, जरा प्रेमाने घे.